मित्रांनो, नमस्कार. आत्ताच मी एक व्हिडिओ बघितला फेसबुकला आणि मला वाटलं की तुमच्याशी तो शेअर करावा. तुम्हाला माहीतच आहे, एफ-डी-एचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब जसे त्यांची नियुक्ती ह्या खात्यावर झालेली आहे, तेव्हापासून सगळं खाद्यपदार्थ असतील किंवा बऱ्याच गोष्टी म्हणजे त्या सेवेतल्या किंवा त्यात भेळ-मिसळ होऊ नये म्हणून त्यांचं ते काम करत असतात किंवा त्यांची टीम काम करत असते. आणि अशातलाच हा एक व्हिडिओ मला भेटला आणि म्हटलं तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करावा. तर मित्रांनो, हा आहे तो व्हिडिओ. हे ह्या व्हिडिओमध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला. ही पाणीपुरीची टपरी दिसते, म्हणजे पाणीपुरीचा गाडा. आता बघा, हे अधिकारी आहेत, त्यातील ते छोले भटुरे त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी काहीतरी त्यांचं ते केमिकल टाकून त्यामध्ये दिसतंय की ते त्यात कलर टाकलेला आहे. म्हणजे मित्रांनो, आपण रोजच हे असले भेसळयुक्त पदार्थ आपण खात असतोय आणि हे आपल्याला माहितीच नसतंय. आणि हल्ली अलीकडंच म्हणजे जसे तुकाराम मुंढे साहेब आलेत आणि तेव्हापासूनच ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झालेला आपल्याला दिसतोय. बघा, हे सगळं त्यांनी वतून दिलेलं आहे. त्यांच्यावरती कारवाई चालू आहे. मित्रांनो, असंच जर आपल्या शरीराला असले बाहेरचे पदार्थ आपण एकदम असं काय म्हणतो आपण, चवीने खातो आणि अशीच जर त्यामध्ये भेसळ होत असेल तर भयानक आहे मित्रांनो. आणि हे ह्याच्या आधी पण होत होतं, आता पण होतं आहे, पण ते हळूहळू बाहेर यायला लागले. तर मित्रांनो बघा, त्याच्यावर आता ती कारवाई झालेली आहे. मला असं वाटतं सगळीकडे अशी धाड पडली पाहिजे. सगळ्या ह्या गाड्या-बिड्या ज्या आहेत की नाही, या सगळीकडे धाड पडली पाहिजे. सगळ्यांचं जे तिथील तेल असेल किंवा तिथले खाद्यपदार्थ त्यात कसले भेसळ आहे का, हे सगळं या टीमनं बघितलं पाहिजे. हे सगळं होत असताना बरं वाटतं मित्रांनो, कारण की आता आपल्याला काहीतरी चांगलं खायला मिळेल, आता भेसळयुक्त मिळणार नाही ही अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.